मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण सर्व इथं 26 जानेवारी दिनानिमित्त म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलेलो आहे. तरी मला आपले माननीय जुजगळ सर जे या स्कूलचे सेक्रेटरी आहेत आणि तसेच प्रिन्सिपल सर यांनी मला इथं बोलावून खूपच म्हणजे एक स्कूलचे जे एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि मला इथं अतिथी म्हणून बोलावलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि मी माझं सरांची इच्छा अशी आहे की माझं इंट्रोडक्शन वगैरे तुम्हाला सांगायचं आहे. आणि जेही काही या आर्मी ड्युटीमध्ये माझे आता 14 वर्ष कंप्लीट झाले आहेत त्याच्याबद्दल थोडंसं माहिती द्यायची आहे असं सरांची रिक्वेस्ट आहे. तर माझं नाव योगेश डांगे. मी पारसगावमध्ये अहिल्याबाई चौक इथे राहतो. सध्या मी सध्या कार्यरत अयोध्यामध्ये आहे. याच्या पहिले मी सर्वात पहिले जम्मूमध्ये राहिलेलो आहे. त्याच्यानंतर अरुणाचल, मणिपूर, नागालँड, मिझोरम इथं सर्व पोस्टिंग काढलेले आहेत. आणि या ड्युटीचं एकच आहे की घराचा आपल्या सर्वात जास्त त्याग करावा लागतो. तसंच एक प्रकारे विद्यार्थ्यांचं पण तसंच आहे की जसे जसे मोठे होतात तसे तसे त्यांनाही स्वतःच्या घराचा त्याग करून जे काही अभ्यास करून म्हणजे दूर जायचं असेल तर अभ्यास करावाच लागतो. आणि त्याग करून काही ना काही बनायचं असेल तर घराचा त्याग आणि थोडंफार खेळणं कमी लक्ष आणि जास्त कॉन्सन्ट्रेशन आपल्या शिक्षणावर द्यायचं असतं. तर एक संस्कृतमध्ये श्लोक आहे तो मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे. काग चेष्टा बकत ध्यान श्वास नेत्रा तथैवच अल्पाहारो गृहत्यागो विद्यार्थी पंचलक्षण. म्हणजे विद्यार्थ्यामध्ये असे काही पाच गुण असले पाहिजेत. त्याचं ध्यान हे बगड्यासारखं तीक्ष्ण असलं पाहिजे. आणि त्याची निद्रा हे श्वान म्हणजे कुत्र्याप्रमाणे जसं पाहायला लागतो किंवा काहीतरी त्याला आहाट होते तेव्हा अचानक तो जागतो. कागचेष्टा श्वास अल्पहार आपला केव्हा पण जेवण हा अल्पहार असला पाहिजे जेणेकरून आपली बुद्धी शार्प राहते. असे हे 5 गुण जर विद्यार्थ्यामध्ये असला तर तो केव्हाच कमी पडत नाही. आपलं स्वतःचं ध्येय हा नक्कीच पूर्ण करतो. तर ज्यांनाही कोणाचं स्वप्न असते जसं 10वी झाली 11वी झाली की मला हे व्हायचं आहे मला ते व्हायचं आहे. पण जास्तीत जास्त मुलांची इच्छा असते की मला आर्मीत जायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं. त्यासाठी मी एकच इच्छितो. याच्यामध्ये खूप स्ट्रगल आहे, त्याग आहे. तर त्यामुळे जसे आपले सर गुरुजन वर्ग तुम्हाला तसं सांगतील तसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर ऐकलं तर तुम्ही नक्कीच समोर जाऊन काही ना काही बनू शकता. आणि अक्षर हे स्कूल जेव्हा चालू झाले मी जवळपास 8वी या 9वी मध्ये असणार तेव्हा. तर या स्कूलचं एकदम 0 पासून स्टार्ट झालेलं आहे. मी बघितलं पहिले 2 रूम होत्या. नंतर आज हे स्कूल म्हणजे तालुक्यामध्ये या स्कूलचं नाव झालेलं आहे. तर त्याबद्दल हे म्हणजे माझ्या घरातील सर्वांचे पॅरेंट म्हणजे भावांचे यांचे मुलं एरियात जास्तीत जास्त या स्कूलमध्ये या शाळेचा परफॉर्मन्स कमी वेळामध्ये खूप चांगला दिसलेला आहे. आणि पारसगावमध्ये छान असं नाव केलेलं आहे. आणि माझं सौभाग्य आहे की आज मला 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त या स्कूलमध्ये बोलायला आणि इथं ध्वजारोहण माझ्या हस्ते झालं. त्याबद्दल मी सर्वांचे तुमच्या स्कूलच्या स्टाफचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.